कामगार विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पेट्या भांडी घेण्यासाठी शेकडो महिलांच्या रात्री मुक्काम यंत्रणेवर नाराजी, गावनिहाय वाटपाची मागणी करण्यात आली आहे। कामगार विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पेट्या भांडी घेण्यासाठी शेकडो महिलांकडून रात्री मुक्काम करण्यात आलाय, तर यंत्रणेवर नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे। गावनिहाय वाटपाची मागणी देखील यावेळी करण्यात येते। तर महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना नंदुरबार शहरातील करण चौफुली जवळील कॉम्प्लेक्समधून पेटी आणि भांड्यांचे वाटप करण्यात येत असून गेल्या आठवड्याभरापासून भांडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम करत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। एकूणच संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करत गावनिहाय लाभार्थ्यांना वाटप करण्याची मागणी या ठिकाणी होते। बांधकाम विभाग ऑफिसमध्ये जावं लागतं पहिल्या वेळेस, तिथं आम्हाला 300-400 नंबर तिथं लागून राहतं पहिले ऑलरेडी। तिथं 3-4 दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात। तिथं कशाची सोय नाही, तिथं ना संडास बाथरूमची सोय, ना पाण्याची सोय, ना कशा जेवणाची वगैरे काही सोय नाही। आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता 3-4 दिवस इथं होऊन गेले। आम्हाला शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे, त्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये। सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसावं लागत आहे। तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला 1-2 कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत। आम्हाला रोज तिथून यावं लागतं, रोज रांगेत 2-2 दिवस मुक्काम राहावं लागतं। खूपच अडचणी निर्माण होत आहे। किती दिवसांपासून मुक्काम करताय तुम्ही? आम्ही दोन दिवसापासून आज 3रा दिवस आहे। काही सोयी वगैरे आहे तुम्हाला इथे? तुम्ही एक महिला आहेत, काहीच सोय नाही। 1 दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी, आणि आज इथे वंदना विठ्ठल पाटील बोलते। आम्ही 3 दिवसापासून आयुष्मान होतोय। आम्हाला पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही। आम्ही 9ची गाडीमध्ये शाद्यामधून येतो, दिवसभर तापमानमध्ये उभे राहतो। आमचे नंबर आले का 6 वाजता ते बंद करून देतात। आम्हाला पाण्याची सोय पण नाही। आम्ही 20 रुपयाला पाण्याची बाटल घेतो आणि पितो। नाही मग तुम्ही इथे काही मुक्काम असं पडावा उत्तर करू सारखे पंचाचा अवतार घेऊन पडतो। इथे काही मुक्काम वगैरे ठोकलाय का तुम्ही? हो, मुक्काम किती दिवसापासून? 3 दिवसापासून। 3 दिवसापासून हो. मुक्काम ठोकलाय तुम्ही? काय अडीअडचणी काय काय तुम्हाला अजून? आम्हाला एक कार्डसाठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या 6 वाजता। ती टायमिंग पण टायमिंग वाढायला पाहिजे। 6 वाजता बंद करून देतात डायरेक्ट। दिवसभर तुम्ही आम्हाला उन्हामध्ये उभे करतात ना। कम्प्युटरच्या ऐवजी त्यांनी 2 ते 3 कम्प्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे। तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय, त्याच्यानंतर तुम्ही 1-2 कम्प्युटर ठेवताय, तर ते चुकीचं आहे ना तुमचं। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर असून अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर काँग्रेस आमदार अजित पवार अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत। अमरावती शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तपोवन मधील 865 कोटीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी तर वाढीव जो आमच्या शहराचा एरिया आहे टोटल देताना किती लाख लिटरच्या देतो? 10 लाख लिटर, 10 ते 12 लाख लिटर प्रत्येकी 10-12 आणि आता हे सगळं झाल्यावर आमचाच बाकी होती। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। हिंदामाता परळ परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर पावसामुळे या ठिकाणी अनेक गाड्या बंद पडल्या होत्या। पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षित रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी आव्हान देखील देणारे बोर्ड लावण्यात आले होते। अचानक आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते।
न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. मुंबईमध्ये उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, malaड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या ठिकाणी मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले. तर मुंबईमध्ये उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली या ठिकाणी पाणी साचल्यामुळे याच दरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले. मुसळधार पाऊस पडल्यानं अंधेरी सबवे जो पूर्व पश्चिमेला जाणारा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. तसंच हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की 26 सप्टेंबरला वादळ येण्याची देखील शक्यता आहे. तर नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असं आवाहन देखील शासनाकडून करण्यात आलंय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. अक्षय शिंदेचे आई वडील आणि त्याचे वकील ॲडव्होकेट अमित कटारनवरे हे कल्याण न्यायालयात दाखल झालेत. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.